नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर महापालिकेची 4 सदस्यीय प्रभाग रचना अखेर अंतिम झाली असून त्यामुळे निवडणुकीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. आता सगळ्यांच्या नजरा मतदार यादी कार्यक्रम आणि आरक्षण सोडतीकडे लागल्यात. दिवाळीनंतर हे दोन्ही कार्यक्रम पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. राजकीय पातळीवर आणि नागरिकांच्या मध्येही या निर्णयाने उत्सुकता वाढली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रभाग रचना निश्चित झाल्याने आता निवडणुकीचे संकेत स्पष्ट दिसू लागलेत. मात्र अद्याप मतदार यादी जाहीर झालेली नसल्याने उमेदवारांच्या हालचाली थांबल्यात. कोल्हापुरातील साळुंके पार्क परिसरात पहाटे भीषण घटना घडली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून विजय निकम या तरुणाने स्वतःच्या आई सावित्रीबाई निकम वय वर्ष 53 यांची वरवंट्याने हत्या केली. घटनेनंतर आरोपी मृतदेहा शेजारी शांत बसलेला आढळला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि राजारामपुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या अमानुष हत्येमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी कुष्ठरोगी बांधवांच्या 5,13,000 अनुदान थकबाकीबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय. त्यांनी ठेकेदार साईप्रसाद वराळे याला कसबा बावडा येथे काम न करता बनावट बिलाद्वारे 72 लाखांहून अधिक रक्कम दिल्याचा आरोप केलाय. शेटे यांनी इशारा दिलाय की 4 दिवसात अनुदान रक्कम दिली नाही तर कुष्ठरोगी बांधवांना घेऊन महापालिकेच्या दारात आमरण उपोषण करू. कोल्हापूर रोडच्या रस्ता रुंदीकरणामुळे काढलेल्या अधिकृत खोक्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी करत खोकीधारक संघटनेतर्फे महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रशासनाने गाळे बांधून खोकीधारकांना पुनर्वसन देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु गाळे अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे व्यवसाय ठप्प पडला असून खोकीधारकांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक परिणाम झालाय. संघटना आणि खोकीधारक म्हणतात गाळे मिळेपर्यंत उपोषण चालू राहील. आपल्या मागण्या तसेच हत्तीच्या वाढत्या त्रासामुळे घाटकरवाडी, धनगरमोळा, सोळेरान, किटवडे, आंबाडे या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सुरू केलेलं 2 दिवसाचं आंदोलन अखेर वन विभागाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे तात्पुरतं स्थगित करण्यात आले. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आजपासून जादा बसेस धावणार आहेत. पुणे कोल्हापूर मार्गावर नियमित फेऱ्याबरोबरच तब्बल 235 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा अंदाज घेऊन हे नियोजन 5 नोव्हेंबर पर्यंत केलंय. ग्रामीण भागातही विशेष फेऱ्या उपलब्ध असतील. दरम्यान खाजगी बसवाल्यांकडून दरवाढ करून प्रवाशांची लूट सुरू असल्याची तक्रार येत आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी साईश अपार्टमेंट उचगाव येथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सुजाता साळुंके आणि 3 पुरुषांवर कारवाई केली. मुंबई व इचलकरंजी येथील 2 महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपीकडून तब्बल 10,770 रोख, 5 मोबाईल, स्विफ्ट कार आणि आपे रिक्षा जप्त केली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई मानवी तस्करी आणि महिला अत्याचार प्रतिबंधासाठी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित केले. पोलीस दलातील कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विविध विभागातील अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावे व त्यांच्या योगदानाची माहिती पोलीस अधीक्षकांनी उपस्थितांसमोर मांडली. कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघामार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 हा वितरण सोहळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी अजरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप संपाळ यांच्यासह जिल्ह्यातील 15 शिक्षकांना सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. शाल, सन्मानपत्र, भगवद्गीता ग्रंथ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. धर्मदायसह
आयुक्त निवेदिता पवार यांनी समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या विश्वस्तांचा गौरव करत सांगितलं की आजच्या स्वार्थी युगातही मानवी मूल्यांची जोपासना करणाऱ्या व्यक्ती व संस्था समाजासाठी दीपस्तंभ आहेत. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील विविध संस्था आणि विश्वस्तांना शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. पवारांनी सर्वांना निस्वार्थ समाजसेवेची प्रेरणा घेऊन कार्य करण्याचं आवाहन केले. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.